तुम्हाला खऱ्या अर्थाने सक्सेसफुल व्हायचं असेल तर जितकं छान तुमचा एक्सपिरियन्स आणि त्या प्रॉडक्टचं नॉलेज आहे त्याहीपेक्षा छान तुमचं शोमॅनशिप असलं पाहिजे. व्यावसायिक जीवनामध्ये यशस्वी होण्याचा एक मूलमंत्र तुम्ही मला सांगा. बिझनेस करत असताना किंवा एखादी डील करत असताना, एखादा व्यवहार करत असताना, एखादा टॉक होतोय जेव्हा बैठकीमध्ये, त्यावेळेस सक्सेस सूत्र सेस सक्सेस इज इक्वल टू शोमॅनशिप. जेव्हा तुम्ही म्हणालात आणि असं पर्टिक्युलर वागलं पाहिजे, असं पर्टिक्युलर बोललं पाहिजे, असं जेव्हा आपण बोलतो तर तिथे ॲक्टिंग करायची आहे का? नाही, आपण ऍक्ट अजिबात करायचा नाहीये. आपण ह्या पॅरामीटर्सला नॅचरली इनबिल्ट करायचं आहे आपल्याला. बिझनेस डील्स करताना नो मॅटर तुम्ही 500 रुपयाचा प्रोडक्ट विकताय की 5 कोटीचा विकताय, तुम्ही प्री जजमेंट करायची नाही. मी कायम म्हणत असते, प्रोडक्ट नहीं बिकता है, प्रोडक्ट को आप कैसे बेच रहे हो वो बिकता है. जेव्हा आपण 1 to 1 एकामेकांच्या समोर बसलेलं टेबलवरती हातांच्या पोझिशनचं काय महत्त्व असतं, कसे असायला पाहिजेत, कसे नसायला पाहिजेत. हे असं बसून मीटिंग करणं किंवा मग हे असं बरोबर आहे नाही, तो ओनर असा बसून बोलतोय. हँड लॉकिंगने आपले थॉट लॉक होत असतात आणि जर तुमच्याकडे क्रिएटिव्ह थॉट नाही आहे आपल्या क्लायंटसमोर मांडायला तर त्याला इम्प्रेस आणि कनेक्ट करणं कठीण होतं. ट्रस्ट कसा डेव्हलप होणार आहे? फक्त तुम्ही असं सांगून की आम्ही 20 वर्षापासून हे प्रोडक्ट विकतोय, आमचं 15 वर्षाचं काम आहे, आमचे आजोबा तर इतक्या वर्षापासून हे काम करत होते, यावरनं ट्रस्ट डेव्हलप होईल का? नाही. एक उत्तम प्रेझेंटर हा भयंकर अलर्ट असला पाहिजे. नमस्कार, मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. आज आपल्या मंचावरती ज्या गेस्ट आलेल्या आहेत, जवळपास आज त्यांचा हा 3रा पॉडकास्ट आहे आणि मला असं वाटतं की आपण वारंवार एखाद्या गेस्टसोबत जेव्हा पॉडकास्ट करतो ते का करतो? कारण आपल्या प्रेक्षकांना, तुम्हा सर्वांना त्या गेस्टला वारंवार पाहायचं असतं. त्यांनी जे पहिल्या 2 पॉडकास्टमध्ये सांगितलं तेच मलासुद्धा कंटिन्यू करायचं होतं पुढे, कारण आपण जिथे थांबतो तिथे तो प्रवास थांबत नाही, तर तिथून तो खरा सुरुवात होतो. आणि आपण यापूर्वी ज्या 2 पॉडकास्टमध्ये डिस्कस केलं होतं, बॉडी लँग्वेज असेल, आपण बोलतो कसे, बोलायचं कसं, हेच लोकांना येत नाही आणि ते शिकवण्यासाठी आजपर्यंत आपण 2 पॉडकास्ट केले. परंतु खूप साऱ्या इन्क्वायरीज अशा आल्या की आपण सार्वजनिक जीवनामध्ये बोलत असताना काय चुका करतो, कौटुंबिक जीवनामध्ये बोलत असताना काय चुका करतो, कौटुंबिक जीवन आपलं सुखी, आनंदी, समाधानी होण्यासाठी आणि सार्वजनिक जीवनामध्ये आपला इम्पॅक्ट पडण्यासाठी कसं बोललं पाहिजे, हे आपल्या पहिल्या 2 पॉडकास्टमध्ये आपण कव्हर केलं. परंतु व्यावसायिक जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी कसं बोललं पाहिजे, कसं नाही बोललं पाहिजे, ते त्याहूनही महत्त्वाचं, या 2 गोष्टींचा विचार संपूर्णपणे आजच्या या पॉडकास्टमध्ये होणार आहे. तुम्ही जर व्यावसायिक आहात, व्यावसायिक नसाल तरी कोणाच्या तरी व्यवसायाचे ग्राहक असाल तरीसुद्धा या दोन्हीही प्रकारामध्ये आजचा पॉडकास्ट तुमच्यासाठी का महत्त्वाचा आहे? कारण व्यवसाय करताना काय केलं पाहिजे आणि तुम्ही जेव्हा ग्राहक असता, कोणाकडून काहीतरी परचेस करता, कोणाला तरी कुठल्या एखाद्या गोष्टीसाठी पैसे देता, ते तुम्ही दिले पाहिजे की नाही, फसलं पाहिजे की नाही, किंवा तुम्ही एक चांगले ग्राहकसुद्धा कसे बनले पाहिजे, हे सुद्धा आजच्या पॉडकास्टमधून आपल्याला पाहायला मिळेल. अत्यंत सुंदर पॉडकास्ट राहणार आहे, कारण प्रत्येक वेळी जेव्हा रश्मी मॅम आपल्या पॉडकास्टवरती आलेल्या आहेत, खूप सारी व्हॅल्यू त्यांनी तुमच्या आणि माझ्यासुद्धा आयुष्यात ॲड केलेली. आजसुद्धा तेच घडणार आहे. शेवटपर्यंत पाहत राहा. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, सरळ आपण वळूयात आजच्या आपल्या प्रेस्टिजियस गेस्ट रश्मी मॅम. मॅम, खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा राजमंचावरती, नवीन स्टुडिओमध्ये. थँक्यू, अभिनंदन. आणि खूप मस्त वाटतंय, खूप पॉझिटिव्ह वाटतंय, मजा येईल. सुरू करूयात. येस. मला असं वाटतं की आपण यापूर्वीचे जे पॉडकास्ट केले त्याच्यामध्ये मी सार्वजनिक जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये, फ्रेंड्ससोबत, बाहेर आपण कसं बोलायचं, कसं नाही बोलायचं, काय वापरायचं, काय नाही वापरायचं आपल्या शरीराचं, ते सगळं आजपर्यंत पाहिलेलं आहे. आजचा जो पॉडकास्ट माझ्या मनामध्ये होता तो हाच की व्यावसायिक जीवनामध्ये, कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नोकरी करत असताना किंवा काहीही, म्हणजे जिथे आपल्याला पैसा कमवतो आणि जिथे घालवतो, या 2 ठिकाणी कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, आपली बॉडी कशी वापरली पाहिजे, समोरच्याची बॉडी लँग्वेज बघून आपण कुठे थांबलं पाहिजे, हे कळण्यासाठी आजचा हा आपला पॉडकास्ट. बिलकुल. सगळ्यात माझा पहिला जो प्रश्न आहे तो असा आहे की व्यावसायिक जीवनामध्ये यशस्वी होण्याचा एक मूलमंत्र
तुम्ही मला सांगणार आहात आणि तिथून पुढे आपण सुरुवात करूया. ओके, सो फॅन्टॅस्टिक. सो बिझनेस करत असताना किंवा एखादी डील करत असताना, एखादा व्यवहार करत असताना, एखादा टॉक होतोय जेव्हा बैठकीमध्ये, त्यावेळेस सक्सेस सूत्र सेज सक्सेस इज इक्वल टू टेक्निकल एक्सपर्टीज प्लस शोमॅनशिप. मी एक्सप्लेन करते. म्हणजे बऱ्याचदा काय होतं की आज मार्केटमध्ये, सपोज फॉर एन एक्झाम्पल, की आपण एखाद्याला म्हटलं बाबा किती वर्ष झाले बिझनेस करतोय, 15 वर्ष. आपण म्हणतो साहेब नोकरी करता आपण, किती वर्षाचा अनुभव आपला? 30 वर्ष. समवेअर आपण कोणाला विचारलं, सर शिक्षण काय झालं? आय एम अ डॉक्टर, आय एम अन इंजिनियर, आय डिड माय लॉ स्टडीज. इन मार्केट देर इज अ माइंडसेट की माझा वर्क एक्सपिरियन्स खूप मोठा आहे, 15-20 वर्ष झाले, पिढ्यानुपिढ्या मी हाच बिझनेस करतोय, सो आय एम मोर एक्सपिरियन्स्ड इन दॅट. माझं एज्युकेशनल क्वालिफिकेशन खूप तगडं आहे, म्हणून मला उत्तम वक्ता बनणं गरजेचं नाही, मी ऑटोमॅटिकच आहे. हा माइंडसेट 90% लोकांचा आहे. पण आता उदाहरण घेऊया, समजा आपण एखाद्या ज्वेलरी शोरूममध्ये गेलो, समजा आपण एखाद्या डीलसाठी गेलो, तर जेव्हा आपण क्लायंटसोबत बोलतोय तर क्लायंट काय बघतोय? पहिल्याच भेटीमध्ये क्लायंटला तुमचा 15 वर्षाचा अनुभव दिसणार आहे का? नाही. तुमचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन फक्त पेपरवर दिसणार आहे, बरोबर आहे. त्याला दिसणार आहे द वे यू आर स्पीकिंग, त्याला दिसणार आहे तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव, त्याला दिसणार आहे की तो प्रोजेक्ट किती छान पद्धतीने मांडतोय, त्याच्या बॉडीतला ॲटिट्यूड, त्याच्या वागण्यातला, आणि मग तिथून गाडी पुढे सरकते त्याच्या अनुभवावर, त्याच्या टॅलेंटवर, त्याच्या पोझिशनिंगवर. याला शोमॅनशिप असं म्हटलं जातं. आणि व्यावसायिक स्वरूपामध्ये जर तुम्हाला खऱ्या अर्थाने सक्सेसफुल व्हायचं असेल तर जितकं छान तुमचा एक्सपिरियन्स आणि त्या प्रॉडक्टचं नॉलेज आहे, त्याहीपेक्षा छान तुमचं शोमॅनशिप असलं पाहिजे. या दोघांचं जेव्हा कॉम्बिनेशन होईल ना, तेव्हा ते सक्सेस क्रिएट होतं. बट अनफॉर्च्युनेटली अजून हा अवेअरनेस नाही आहे. पीपल थिंक की मला माझं प्रॉडक्ट खूप छान समजतं, तेवढं सांगितलं की समोरचा पैसा देईल, पण आता ते तसं काही होत नाही. लोक पहिले तुमच्या शोमॅनशिप ॲट्रिब्यूट्सला बघतात, त्यावर ते डिसाईड करतात. बरोबर. की जसं आपण म्हणतो ना कि इसका ट्रेलर ऐसा है तो इसका पिक्चर कैसा होगा, तो दैट ट्रेलर कम्स विथ द शोमॅनशिप ॲटिट्यूड. सो जितकेही व्यावसायिक आज इथे आपल्याला ऐकताय, मला त्यांना सांगायला आवडेल, किंवा असा तो प्रत्येक व्यक्ती ज्याला युजली मीटिंग्स कराव्या लागतात, डील्स कराव्या लागतात, कुठे ना कुठे व्यवहार करावा लागतो, तुम्हाला तुमच्या नॉलेजसोबत तुमच्या शोमॅनशिपवर इक्वली कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. शोमॅनशिपला आपण अगदी साध्या भाषेत बोलायचं झालं तर फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन आपण ज्याला म्हणतो त्याच पद्धतीचं आहे. येस, और अजून स्पेसिफिक म्हणू शकतो की तुमच्या प्रेझेंटेशन स्किल्स. बरोबर. पण त्याला बऱ्याचदा काय होतं की आपण लाईटली घेतो ना, काय म्हणजे हे सेकंडरी येतं. हे सेकंडरी म्हणजे आता समजा एखाद्याचा चेहरा बिलकुलच बोलत नाहीये, फेंट आहे, नो एक्सप्रेशन्स ऑन फेस, आणि आता पण जर त्याला म्हटलं अरे बाबा चेहरा थोडा बोलका असला पाहिजे, अच्छा तुझा चेहरा थोडा बोलका करण्यात इंटरेस्ट आहे की गोवा फिरायला जातोस? गोवा काय आहे, मेंटल ब्लॉक्स की याची तेवढी रिक्वायरमेंट नाही. पण जेव्हा आपण ती डील करायला बसतो तेव्हा तो समोरचा माणूस जो आपल्याला पहिल्यांदा भेटतोय तो या सगळ्या पॅरामीटर्सवर इन वन लाईन तुमच्या प्रेझेंटेशन स्किल्सवर कॉन्सन्ट्रेट करतो. आणि मग त्याच्यानंतर त्याची गाडी पुढे सरकते. याच्यासोबत काम केलं गेलं पाहिजे की केलं नाही गेलं पाहिजे, लाईक दॅट. कुठल्या गोष्टी इन्क्लूड असतात शोमॅनशिपमध्ये? पहिलं तर मला जे कळतं ते बॉडी लँग्वेज. हां, एक्झॅक्टली. सो शोमॅनशिप इज ऑल अबाउट अ पॅकेज. प्रेझेंटेशन स्किल्स इज ऑल अबाउट अ पॅकेज. म्हणजे हातांचा हा जो वापर होतोय, याचे व्हेरिएशन्सपासून, फेस एक्सप्रेशन्सपासून, तुमच्या पॉज पॅटर्न्सपर्यंत तुम्ही कुठे थांबताय, त्याच्यानंतर तुमचं ह्युमर क्वेश्चन कसं आहे, तुम्ही एकदम फेंट बोलताय की त्याच्यामध्ये टोन व्हेरिएशन्स येत आहेत, बरं तुम्ही कशा प्रकारच्या शब्दांचा वापर करताय. म्हणजे आपण याला काय म्हणतो की ओपनिंग डायलॉग्स अँड क्लोजिंग डायलॉग्स. सो अनप्रिपेअर्ड बसतात लोक ऑन चेअर,
तेच परत तोच मेंटल ब्लॉक आहे की अरे 10 साल से यही तो कर रहे हैं. बट ते 10 वर्षापासून तुम्ही एक काम करताय हे जरी खरं असलं तरी समोर बसणारा माणूस रोज बदलतोय ना. त्याच्यासाठी तुम्ही नवीन आहात. हां, त्याच्यासाठी तुम्ही नवीन आहात. म्हणजे मग नवीन जर व्यक्ती समोर आहे तर तुमचं वे ऑफ टॉक, वे ऑफ प्रेझेंटेशन, वे ऑफ डीलिंग ही पण नवी त्याच्या हिशोबाने झाली पाहिजे. तर दीज आर द फ्यू ॲस्पेक्ट्स की जे शोमॅनशिपमध्ये रिफ्लेक्ट झालेच पाहिजे. अगदी तुमच्या शोल्डर पोझिशन्सपासून, अगदी तुम्ही तुमच्या खुर्चीवर कसे बसताय त्याच्यापासून. बॉडी लँग्वेजचा किती रोल असतो याच्यामध्ये? 200%. बॉडी लँग्वेजने ना 2 गोष्टी होतात. एक, पहिले तर आपली बॉडी लँग्वेज करेक्ट होते. नंबर 2, समोरच्या क्लायंटची बॉडी लँग्वेज जर आपल्याला कळली तर आपल्याला कळतं हा क्लोज होणार आहे, हा क्लोज नाही होणार आहे. याचा सायकोलॉजिकल गेम असा चालला आहे, याच्या मनात असं चाललं आहे. हे कळतं का बॉडी लँग्वेजने? हो, हे कळतं. ओके. त्याच्यानंतर बॉडी लँग्वेजने काय होतं, आपल्याला हे क्लिअर कळतं या क्लायंटवर वेळ घालवायचा आहे की नाही घालवायचा. म्हणजे आता आपण इथलंच लाईव्ह एक्झाम्पल घेऊया. मी आता इथे आली आहे, मी इथे बसली आहे, पण मी जेव्हापासून बसली आहे मी पाठ नाही टेकवली आहे. राईट एव्हरीवन, मी पाठ नाही टेकवली आहे का? दिस इज हाऊ यू हॅव टू सिट. अच्छा. त्याने काय होतं, तुम्ही जेव्हा अशा पद्धतीने तुमची सिटिंग पोझिशन ठेवता तर तुम्ही समोरच्याला ग्राउंडेड फील होता. आणि जेव्हा तुमच्या क्लायंटला, कस्टमरला असं वाटतं की अरे किती ग्राउंडेड पर्सन आहे, तर त्याचा जो इमोशनल कोशंट असतो टुवर्ड्स द सेल्स क्लोजिंग तो डेव्हलप व्हायला लागतो. वी आर ऑल इंडियन्स ना, वी ऑल हॅव दिस इमोशनल थिंग. एकदम असं मन भरून येतं आपलं प्रत्येक ठिकाणी. सो अशा ठिकाणी पण आपले इमोशन्स वर्क करतात का? येस, ते वर्क करतात. सो तुमच्या बॉडी पोझिशनिंगमधनं काय रिफ्लेक्ट होतंय. ओके, सेकंड डेमो घेऊया. सो आता मी हे माझं पोस्चर सांगितलं. आता सपोज की माझ्याकडे एखादे क्लायंट येतात आणि मी माझ्या केबिनमध्ये अशी बसली आहे. ॲरोगन्सी तुम्हीच बोललात आता. बट बेसिकली मी ॲरोगंट नाही आहे, मी ॲज अ ह्युमन नाही आहे तशी. तुम्ही अर्थ काढला. कसा काढला? जस्ट बिकॉज ऑफ माय सिटिंग पोझिशन. बरोबर. आता बघा, इतका मायन्यूट हा विषय आहे पण याचा इम्पॅक्ट किती होतो. सो जेव्हा क्लायंट आपल्या दारात येतो ना, दारात जे केबिनच्या दारात येतो, तिथे 50% सेल्स क्लोजिंग सायकोलॉजिकल झालेली असते जस्ट बिकॉज ऑफ युअर सेटिंग पोस्चर. हां, त्या दारातच जेव्हा तो तुम्हाला बसलेलं बघतो तेव्हाच त्याचं ठरलेलं असतं डील करणार, डील नाही करणार. मग ते पुढचं 50% जे उरतं ना ते असं ऑन टेबल होतं. अच्छा. सो बॉडी लँग्वेजचा रोल, बॉडी लँग्वेजचं महत्त्व हे खूप जास्त आहे. आपण जेव्हा एखादी वस्तू विकतो तसंच आपण कधीतरी एखादी गोष्ट विकत घ्यायलाही जातो. दोघं पद्धतीने रोल्स आहे आपले, दोघं ठिकाणी काम होतं. व्यवहार तिथे एक्झॅक्टली. डिसिजन मेकिंगमध्ये पण हेल्प होते आणि करेक्शनमध्ये पण हेल्प होत आहे. बरोबर. तर अशी त्याची भूमिका आहे. शोमॅनशिप जेव्हा तुम्ही म्हणालात आणि असं पर्टिक्युलर वागलं पाहिजे, असं पर्टिक्युलर बोललं पाहिजे, असं जेव्हा आपण बोलतो तेव्हा बऱ्याचदा काय होतं की तिथं ऍक्टिंग करायची आहे का? कारण आता मी तसा नाही. ओके, बऱ्याचदा असं होतं. एक प्रश्न माझ्या मनात जो आला, प्रेक्षकांच्या आला की नाही मला माहित नाही, मग तिथं आपण ऍक्ट करायचं आहे की आपण कसं, म्हणजे मला ते कळलं नाही. आपण ऍक्ट अजिबात करायचं नाहीये. आपण ह्या पॅरामीटर्सला नॅचरली इनबिल्ड करायचं आहे आपल्यामध्ये. ते फार महत्वाचं. अगदी. कारण मला असं वाटतं की जेव्हा आपण ऍक्ट करायला जातो ना तर पकडले जातो. नाही, पण म्हणजे आता मला खुर्चीवर पाठ टेकवून असं बसायचंय किंवा मला आता ह्या मीटिंग पुरताच मला हे असं बसायचंय, यात भूमिका येतच नाही, यात माझा अलर्टनेस येतोय. बरोबर. आणि मी कायम असं म्हणते की एक उत्तम प्रेझेंटर हा भयंकर अलर्ट असला पाहिजे. सो प्रत्येक क्लायंट इज अ डिफरंट काइंड ऑफ प्रेझेंटेशन. हे ज्या व्यावसायिकाने स्वीकारलं ना त्याला खूप मदत होते. कशी की दिवसभरामध्ये तुमच्याकडे 5 क्लायंट्स आले, तुम्हाला 4 सेल्स डील्स करता आल्या पाहिजे. त्याला बिझनेस म्हणतात, त्याला सक्सेस म्हणतात. तुम्ही दिवसभर मेहनत करताय, मीटिंग्स करताय, तुमचं सिंगल क्लोजिंग होतंय, जर ते तुमच्या लेखी सक्सेस आहे तर ते तुम्ही चुकताय. सो आता मला जर 4 लीड्स क्लोज करायचे आहे तर मी लीड्ससाठी किती अलर्ट असले पाहिजे. तर भूमिकेत नाही येते मी
मी पोझिशनिंग सेट करून ठेवली आहे. मला माहिती आहे मला हे असं बसायचं आहे, कारण हे आता व्यावसायिक फ्रंट आहे, माझं घर नाही आहे. बरोबर. सो इथे व्यवहार होणार आहे, इथे प्रॅक्टिकल टॉक्स जास्त होणार आहे, इथे देवाणघेवाण होणार आहे, आणि त्यासाठी ट्रस्ट डेव्हलप झाला पाहिजे. एक्झॅक्टली. ट्रस्ट कसा डेव्हलप होणार आहे? फक्त तुम्ही असं सांगून की आम्ही 20 वर्षापासून हे प्रोडक्ट विकतोय, आमचं 15 वर्षाचं काम आहे, आमचे आजोबा तर इतक्या वर्षापासून हे काम करत होते, तुम्हाला माहिती आहे का मी डबल PhD केली आहे, यावरनं ट्रस्ट डेव्हलप होईल का? नाही. ट्रस्ट डेव्हलप होईल द काइंड ऑफ ॲटिट्यूड, द काइंड ऑफ प्रोजेक्शन, द काइंड ऑफ वर्ड्स यू आर युझिंग. बरोबर. तिथून प्रेझेंटेशनला जेव्हा आपण बसतो, आपल्याला ब्रीफिंग द्यायची असते. हो. तर ही ब्रीफिंगची जी कन्सेप्ट आहे ती डेव्हलप करता येऊ शकते आपल्याला, किंवा ती कशी असायला पाहिजे, हा पहिला प्रश्न. त्याच्यानंतर ती डेव्हलप करता येऊ शकते का? येस, 100%. आणि बेसिकली जेवढे लाईक यु नो स्मॉल ऑर्गनायझेशन्स, मिड लेवल ऑर्गनायझेशन्स, समवन हू इज इन टू सेल्स मार्केटिंग, समवन हू इज इन ऑफकोर्स इन कोचिंग बिझनेस, और तुम्हाला कंटिन्युअसली तुमचा व्यवहार असा आहे की तुम्हाला मीटिंग्स कराव्या लागतात, आणि तुमच्या लोकेशनला व्हिजिटर्स येतात, क्लायंट्स येतात, तुम्ही बोलता किंवा तुम्ही जाऊन त्यांना भेटता. इन दॅट सिच्युएशन ब्रीफिंग कन्सेप्टचा वापर केला गेला पाहिजे. आपण उदाहरण घेऊया की समजा तुमचं ऑफिस आहे आणि तुमच्या ऑफिसमध्ये मी तुम्हाला भेटायला येते, सो तो फॉर्मॅट कसा असला पाहिजे? आता आपली ही सपोज 3री-4थी भेट आहे, पण ज्या वेळेस मी पहिल्यांदा येते, तर फॉर्मॅट कसं आहे की तुमच्या रिसेप्शनला जो व्यक्ती मला पहिले एंटरटेन करतोय किंवा जो मला पहिले ग्रीट करतोय, तिथे एक रजिस्टर किंवा एक फॉर्मॅट ठेवायचा असतो. बरं. ओके, चला आपण एखादं फॉर्मॅट त्याच्यामध्ये ठेवला. सो मी आले, सो तिथे काय माझे डिटेल्स घेण्यात आला. नाव काय? रश्मी देशमुख. कुठे राहते? पुणे, महाराष्ट्र. काय करते? कम्युनिकेशन एक्सपर्ट आहे. बर्थ डेट काय आहे? ही बर्थ डेट आहे. ओके, आता हे ब्रीफिंग घेतलं. आता हा कागद तुमचा जो टीम मेंबर आहे तो केबिनमध्ये तुम्हाला देणार. बरोबर. आता रूल नंबर 1 की तुमचा व्हिजिटर किंवा क्लायंट तुम्हाला डायरेक्ट केबिनमध्ये भेटण्याआधी ब्रीफिंग पेपर तुमच्या टेबलवर असेल, कंपल्सरी त्याच्यावर तुम्ही तुमच्या 5 ओपनिंग लाईन्स पहिले प्रिपेअर कराल. कुठल्या? स्क्रिप्टिंगच्या. जे तुम्ही मला भेटल्यानंतर बोलणार आहात त्याचं आधी प्रिपरेशन झालं पाहिजे. अनेक लोक त्याला टाळतात का? कॉन्फिडन्स, मुझे सब आता है. होऊ शकतं, खूप थिन लाईन आहे ॲक्च्युली कॉन्फिडन्स ओव्हर कॉन्फिडन्समध्ये. पण माझं असं वैयक्तिक मत आहे की जर लीड समोर बसली आहे तर तिला क्लोज करणं हेच आपलं काम आहे. ती क्लोज झाली पाहिजे, आणि मग ती क्लोज करण्यासाठी छोटे छोटे ते प्रत्येक पॅरामीटर व्यावसायिकाला माहिती पाहिजे जे त्याला टुवर्ड्स येस घेऊन जात आहे क्लायंटच्या. मग आता तो पेपर आला, ब्रीफिंग आली. आता बघा त्या ब्रीफिंगमध्ये काय घेतलं आपण? बर्थ डेट घेतली. आता आपण असं विचारतो अरे कोणी असं तसं व्हिजिटर आलाय, क्लायंट आलाय, फर्स्ट टाइम भेटायला, त्याची काय बर्थ डेट घ्यायची? मग मी प्रश्न जर कोणाला विचारला की सांगा का घेतली, तर उत्तर असतं ते त्यांना व्हॉट्सअप मेसेज करायला, त्यांना बर्थडे विश करायला. नो, तुम्ही रश्मीच्या ब्रीफिंग पेपरवर रश्मीची बर्थ डेट घेतली टू अंडरस्टँड की मी आता ज्या व्यक्तीसोबत मीटिंग करणार आहे तो मला ज्युनियर आहे की सिनियर आहे. ओके, मग आता तुमच्या लक्षात आलं की रश्मी प्रोबॅबली सिनियर आहे. मग आता काय झालं? मीटिंगचा अप्रोच पहिलेच बांधला गेला आहे. यू आर हँडलिंग समवन who is experienced than you, who is senior with the age with you. तर ते म्हणतो ना आपण उन्हाळे पावसाळे जास्त बघितले. मग आता तुम्हाला काय, यू हॅव टू बी व्हेरी अलर्ट. काही पण नाही बोलता येणार आहे त्या समोरच्या माणसाला. तिथून तो गेम प्लॅन स्टार्ट होतो. ओके, आणि तुम्हाला कळलं रश्मी ज्युनियर आहे, तर मग आता आपल्याला मीटिंगमध्ये हक्क दाखवता येतो. समवेअर आपण यु नो नाही डिअर असं नाही करायचं. वी कॅन यूज सच काइंड ऑफ सॉफ्ट वर्ड्स वाइल मेंटेनिंग द रिलेशनशिप, आणि सामने वाला उसे लाइटली लेगा बिकॉज ओके आपल्यामध्ये तो एक. तर ब्रीफिंग सेगमेंट, व्यावसायिक मीटिंग्स असू दे, टेंडर इंटरव्ह्यूज असू दे, यु नो तुम्ही एखाद्यासोबत एखादा कॉन्ट्रॅक्ट करायला जाताय किंवा तुम्ही एखादं देवाणघेवाण, नात्यांचं देवाणघेवाण करायला जाताय, तिथे सुद्धा ब्रीफिंग सेगमेंट वापरायचा आहे.
आणि जाऊ दे थोडा वेळ. आता याच्यामध्ये 2 गोष्टी झाल्या. एक तर तुम्ही सिस्टीम लावली तुमच्या ऑफिसमध्ये, तर तुमच्या माणसाला कंपल्सरी ते करणं. दुसरी गोष्ट, ॲज अ बॉस, ॲज अ ओनर, ॲज अन सोलोप्रेन्युअर और ऑन्ट्रोप्रेन्युअर और ॲज अन बिझनेस टायकून और ॲज अन सेल्स मार्केटिंग हेड, तुम्हाला माहिती आहे जोपर्यंत तुम्ही त्या 5 ओळी लिहून नाही घेत, तुम्हाला त्याला बाहेरून आत बोलवायचं नाहीये. आपल्याकडे काय चुकतं, डायरेक्ट समोर बसवतात. पण त्याला थोडं वेट करायला लावणं चुकणार नाही? नाही, अजिबातच नाही. दे शोज द सिस्टम, दे शोज द पॅटर्न, द एथिक्स. दिस इज अगेन अ निगेटिव्ह मेंटल गेम. आपण असा पण तर विचार करू शकतो की त्याला असं वाटतं की ओके, दिस पर्सन इज नॉट रॅन्डमली सिटिंग, कोई भी आएगा कोई भी बैठेगा. आणि मला सांगा ना, जनरली चेक करा, जेव्हा अशी डायरेक्ट मीटिंग होते तर मीटिंगची ओपनिंग कशी होते? हां बोला सर, हां बोला मॅडम, कुठून आपण? शेवटी करणार तेच आहे ना. टाइम वेस्ट होतोय, कनेक्ट व्हायला वेळ लागतोय. आपण कसं डेव्हलप करणार डायलॉग, सेंटेन्सेस, की कसं या व्यक्तीशी मी बोलू की ही व्यक्ती क्लोज झाली पाहिजे. राईट. सो खूपच इम्पॉर्टंट हा कन्सेप्ट आहे आणि हा वर्क करतो. कन्सेप्ट ब्रीफिंग. येस, कन्सेप्ट ब्रीफिंग. सो क्लायंट अँड व्हिजिटर ब्रीफिंग व्हेरी व्हेरी इसेन्शियल. जर तुमचं टार्गेट आहे की 1 राऊंडमध्ये क्लोजिंग बसलं पाहिजे, हां आता तुम्हाला मज्जा येते, 4 वेळा बोला, तासभर मीटिंग झाली तरी चालणार आहे, मग नाही मज्जा. मग त्याला आपण ते म्हणत नाही, स्पीड बिझनेस नाही म्हणू शकत आपण. लाईक ओके. जेव्हा आपण मीटिंग करायला बसतो, डील क्लोज करायला बसतो, कुठलेही मार्केटिंगशी रिलेटेड असो, आता आपण वाचली व्यवसायाबद्दल बोलतो, बरोबर. त्याच्यामध्ये जेव्हा आपण 1 to 1 एकामेकांच्या समोर बसलेलं टेबलवरती, हातांच्या पोझिशनचं काय महत्त्व असतं? कसे असायला पाहिजेत, कसे नसायला पाहिजेत? कारण हात खूप बोलतात. डोळ्यानंतर मला वाटतं हात बोलतात. येस येस, हात बोललेच पाहिजे. आता बघा, हे असं बसून मीटिंग करणं, नॉट इंटरेस्टेड. हां, किंवा मग हे असं, बरोबर नाही, तो ओनर असा बसून बोलतोय किंवा तो अशा पोझिशनमध्ये एक्सप्लेन करतो. तर गेल्या 15 वर्षापासून आपण हा प्रोजेक्ट इथे, बघा हात काढला पण हात परत लॉक केला. हँड लॉकिंगने आपले थॉट लॉक होत असतात. आणि जर तुमच्याकडे क्रिएटिव्ह थॉट नाही आहे आपल्या क्लायंटसमोर मांडायला, तर त्याला इम्प्रेस आणि कनेक्ट करणं कठीण होतं. सो जर तुम्ही मला असं विचाराल, रश्मी टेक्निकली किती प्रकार असतात याचे, तर टेक्निकली याचे 5 प्रकार असतात. आणि तुम्ही बैठकीमध्ये जेव्हा बोलताय, किंवा सपोज यू आर अन ऑन्ट्रोप्रेन्युअर, लाईक यू आर अ डॉक्टर आणि तुम्ही एखाद्या मेडिकल कॉन्फरन्समध्ये गेले, सो ऑफकोर्स व्हॉट यू आर डुईंग इज, कॉन्फरन्समध्ये तुम्ही उभं राहून तुम्ही परफॉर्म करताय, तर त्यावेळेला सुद्धा हातांच्या 5 प्रकारांचा वापर केला जातो, बसताना सुद्धा आणि उभं राहून सुद्धा. सो हाताचा वापर काय करतो, पोझिशनिंग तुमच्या बोलण्याची आणि ऑब्जेक्टिव्ह क्लिअर करतो. मी एक उदाहरण देते त्याच्यातलं. समजा आता याच्यामध्ये एक व्हेरिएशन आहे, हँड व्हेरिएशनमध्ये एक व्हेरिएशन, त्याला म्हटलं जातं नंबरिंग हँड पोझिशन. बरं, ठीक आहे, नंबरिंग हँड पोझिशन. नंबर म्हणजे आकडा, झालं ना. ओके, सो लेट्स से की आपल्यामध्ये एक टॉक चालू आहे, तुमची मी क्लायंट आहे, बरोबर, आपण त्या अँगलने जाऊया. सो आता तुम्हाला हवं आहे की तुम्ही क्लोज केलं पाहिजे किंवा आपण पुढे गेलो पाहिजे, आपला तो एक व्यवहार झाला पाहिजे. तर तुमचा डायलॉग कसा आहे की, रश्मी मॅम, आज इथे आपण बोलत असताना मला सांगावंसं वाटतंय की 5 वर्ष झाले मॅम, 5 वर्ष झाले मॅम, खूपच क्वालिटी ओरिएंटेड पॉडकास्ट चालतात माझे. काय केलं बघा मी आता, हे जेव्हा मी असं केलं तर काय झालं, याचं हे प्रिंट झालं कुठे, माझ्या डोक्यात, माझ्या मनात. तुम्ही काय बोलताय ते नाही, व्हिजिबिलिटी, ऍक्शन, अँड ऍक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स. सो तुमची ऍक्शन मला काय सांगते, 5 वर्ष. आता तुमच्या क्लायंटच्या मनात काय, अच्छा 5 वर्ष, अच्छा 5 वर्षापासून काम करतो, अगो बाई किती पॉडकास्ट झाले असते 5 वर्षापासून, क्वालिटी वर्क आहे, बरोबर आहे. त्यांनी पण, आता बघा मी काय करते, रिलेट करायला जाते त्या 5च्या आकड्याला. पण युजली ऑन्ट्रप्रेन्युअर्स, बिझनेस ओनर्स, सेल्स मार्केटिंग हेड कसं बोलतात, मॅम मला आवडेल तुम्हाला सांगायला की 5 वर्षापासून साधारण आम्ही हे काम करतोय. 5चं पोझिशनिंग नाही झालं, म्हणजे त्याचं प्रिंट नाही झालं. असं प्रत्येक एलिमेंट एका ऑब्जेक्टिव्ह सकट वापरला जातो.
अच्छा. आणि मग ती मीटिंग पुढे 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 प्रोग्रेस करते आणि ऑन टेबल क्लोजिंग होते. ओके. सी, तासभर तुम्ही बोलल्यानंतर तुमच्या क्लायंटने शेकहँड करावा आणि तुम्हाला म्हणावं कळवतो. इथे जेवढे लोक मला ऐकतायत सगळ्यांना ते कळवतोचं पेन माहिती आहे. बरोबर. आणि बघा आपल्याकडे काय सायकोलॉजी आहे, क्लायंट कळवतो बोलला की आपल्या डोक्यात क्लिअर येतं हा काही क्लोज होणार नाहीये. कळवतो म्हणजे इट्स लाईक चान्सेस आर व्हेरी लेस. काय करू, ह्युमन अप्रोच निगेटिव्हमध्ये जास्त जातो, सकारात्मक जरा कमी जातो. मग मी काय म्हणते, अशी वेळच का आणायची. हाताची पोझिशनबद्दल आपण बोललो होतो. याच्यात काय होतं की बऱ्याचदा आपण जेव्हा डील करायला बसतो, एक मीटिंग असेल, इंटरव्ह्यू असेल, कुठलंही असेल, याच्यामध्ये आपण बोलतो. सो बोलण्यामध्ये सुद्धा फार प्रकार असतात, वेगवेगळे प्रकार असतात. बोलणं किती इम्पॉर्टंट असतं आणि बोलण्यामधले कुठले न्यूसन्स म्हणजे आवाज असेल, चढ उतार असतील, पॉजेस असतील, यांचं काय महत्त्व असतं इंटरव्ह्यूसाठी किंवा डील क्लोज करताना. सर 500% याचाच रोल आहे. आवाजाचा, तुमच्या एक्सप्रेशनचा, तुमच्या हँड युजचा, सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जी स्क्रिप्ट, जे डायलॉग समोर ठेवताय क्लायंटच्या. सो मी कायम म्हणत असते, प्रोडक्ट नहीं बिकता है, प्रोडक्ट को आप कैसे बेच रहे हो वो बिकता है. बरोबर. आपला अप्रोच कुठे आहे, 90% लोकांचा अप्रोच काय, मला विकायचं, अरे मला विकायचं, अरे मला विकायचं. अरे थांब, तू कसं विकतोय ते पण बघ ना. तू तासभर मीटिंग करतोय, तू एकदा हसत नाही. तू जेव्हा चेअरवर बसलेला आहे, तुझी संपूर्ण बॉडी कॉम्पॅक्ट वाटते. तुझ्या तासाभराच्या बोलण्यात एकदा सुद्धा तुझ्या कपाळावर आठी आलेली नाहीये. तुझ्या डायलॉगमध्ये कुठेही आपण म्हणतो टोन फ्लक्च्युएशन, इमोशन्स रिफ्लेक्शन, हे काहीच दिसत नाहीये. आणि मग 60 मिनिटं बोलल्यानंतर आपल्याला वाटतं की त्याने आपल्याला पैसे द्यावे. कसं देणार. मी मगाशी 2 शब्दांचा वापर केला बघा, इम्प्रेस अँड कनेक्ट. बिझनेस करत असताना, डील्स करत असताना समोरचा क्लायंट आपल्यासोबत कनेक्ट झालाच पाहिजे. आज जर मी एक फ्लॅट विकते किंवा मी लँड डीलिंगमध्ये काम करते आणि माझा प्रॉडक्ट कोटीचा आहे आणि कोटींचा प्रॉडक्ट जेव्हा मी हँडल करते, एक पार्टी माझ्या समोर बसली आहे, मी किती जास्त अवेअर, किती अलर्ट असले पाहिजे की अरे बाबा तासभर बसून मला तिथून 2 कोटी काढायचे आहेत, म्हणजे माझ्या त्या 60 मिनिटाचा एक मिनिट प्लॅन असला पाहिजे. आपण एकदम असं बऱ्यापैकी लाईटली घेतोय का, रोजचं आहे आपलं. अरे पण तो रोजचा नाहीये ना, तो आजच आलाय. सो ह्या सगळ्या टेक्निकल पॅरामीटर्सला कंबाईन केलं की एक आपण म्हणतो एक उत्तम एक प्रभावी मीटिंग प्रेझेंटेशन तयार होतं. आणि प्रत्येक व्यावसायिकासाठी ते गरजेचं आहे. हे ज्याने स्वीकारलं ना, त्याची ती गाडी पटापटा, अगेन आय विल यूज द वर्ड प्रोग्रेसिव्ह मीटिंग ती होते. आणि आपला अप्रोच तोच असला पाहिजे बिझनेस करत असताना. तर सो आपल्याकडे कसं बऱ्याचदा असं म्हटलं जातं की बिझनेस करणाऱ्याला इन्कम इज लाईक लिमिटलेस. देर इज अ वर्ड कॉल्ड लिमिटलेस. येस, स्काय इज द लिमिट. लिमिटलेस कसं होईल, जेव्हा तुझ्या दिवसाला डील्स क्रॅक होतात तेव्हा ते लिमिटलेस होणार आहे. दिवसभरामध्ये 2 क्लायंट येत आहेत, 2 क्लायंटसाठी पण यू आर नॉट प्रिपेअर्ड बिकॉज तुमच्याकडे ब्रीफ नाही आहे. तुम्ही बसल्यानंतर अर्धा तास तुमचं फक्त इंट्रोडक्शन झालं, अच्छा तुम्ही जळगावचे का, आम्ही पण तिकडचेच, तिथून कहाणी सुरू आहे, प्रोडक्ट अजून बाजूलाच. तर ब्रीफिंग घेतल्याने तो वेळ वाचतोय. तोपर्यंत बाहेर आपला माणूस त्या व्हिजिटरला, त्या क्लायंटला चहा, कॉफी, पाणी तो ट्रीट करतोय. इथे आपल्याला वेळ मिळतोय, त्याला कसं त्याला कोणत्या अँगलने घ्यायचंय. तो बसल्यानंतर त्याच्या बॉडी लँग्वेजचं एनालिसिस केल्यानंतर आपल्याला कळतंय लीड राईट आहे, लीडचं पोटेन्शियल आहे, लाखभर देण्याचं, हजारात देण्याचं, कोटीत देण्याचं. ओके, लीड कामाचीच नाही आहे. सो काय करता येतं, आटोपता येतं ना. कारण माझं असं वैयक्तिक मत आहे की आपण इकडे अर्धा तास वाचवला ना की हाच अर्धा तास प्रोडक्टिव्ह दुसऱ्या क्लायंटवर लावता येतो. बरोबर. जर मी व्यावसायिक मंचावर किंवा व्यावसायिक मैदानात आली आहे तर माझा एकच गोल आहे, व्यवसाय करणं. आणि कसं, उत्तम करणं. म्हणजे कसं, आर्थिकरित्या त्याला अर्थ दिसला पाहिजे. व्यवसाय म्हणल्यावर आर्थिक पहिलंच आलं ते. सो असं एक्सप्रेशन झाले, टोनॅलिटी झाले, हँड व्हेरिएशन झाले, ब्रीफिंग झाले, एव्हरीथिंग इज इक्वली इम्पॉर्टंट. ओके. जेव्हा आपण
कन्व्हर्जेशन करत असतो एखाद्या व्यक्तीसोबत, 2 फेजेस असतात त्याच्यामध्ये. आयदर आपण बोलतो, दुसरं असतं आपण ऐकतो. ठीक आहे, बोलताना हातवारे वगैरे होणं की मी तुम्हाला सांगतोय, हे सगळ्या गोष्टी ठीक आहेत. ऐकताना बऱ्याचदा इंटरव्ह्यूजमध्ये वगैरे सांगितलं जातं की तुम्ही तिथे गेल्याच्या नंतर असे याच्यावर हात ठेवू नका किंवा असे हात बांधून बसू नका, असे ठेवू नका. कसे ठेवा? हा प्रश्न खूपच लोक विचारतात. सगळ्यात पहिले तर जेव्हा तुम्ही लिसनिंग मोडमध्ये असताना तर पहिले आपला चेहरा बरा ठेवा. बरोबर. हा, एकदम असं घुरून घुरून समोरच्याला बघणं किंवा एकदम असं संत चेहरा करून बसणं. मला कळतच नाही लोक असं असं पडलेले चेहरे घेऊन तासभर बसता कसे. आणि म्हणजे त्याने काय कळतं की मी भयंकर हुशार आहे, की मी भयंकर मॅच्युअर आहे जस्ट बिकॉज माझ्या फेसवर मी कोणतंच एक्सप्रेशन न आणता. तर पहिली गोष्ट, जेव्हा लिसनिंग मोडमध्ये आहात तर तुम्ही चेहरा बरा ठेवा, म्हणजे तो बोलतोय आणि तुम्ही ऐकताय, स्मित हास्याने त्याला पहिले ऐकताय. दुसरी गोष्ट, हँड पोझिशन शुड बी की सपोज दोघं हँडला लॉक करायचं नाही. आता बघा, मी टेबलवर 2 हात ठेवले, चेअरवर मी 2 हात ठेवलेले, मी अशी बसून ऐकते तुम्हाला तर मी माझे 2 हात लॉक केलेले. याला एकाला मोकळं ठेवायचं. म्हणजे कसं, सपोज आता तुम्ही बोलताय, मी तुम्हाला ऐकते, मी एक हात असा ठेवलाय आणि तुम्ही जे बोलताय त्याला मी काय करते, इनडायरेक्टली मी रिस्पॉन्स देते, थोडंफार माझ्या हँड्सला मूव्ह करते किंवा मी 2 हातांना थोडा डिस्टन्सवर ठेवते. सो असे हँड्स ठेवायला पाहिजे. लॉकिंगमध्ये ते मात्र ठेवायचे नाही. आणि तुमच्या हातांनी जर समोरच्याला रिस्पॉन्स येत असेल की समजा फॉरसे की तुम्ही सांगताय की हा माझा प्रॉडक्ट आहे आणि याच्या ह्या 7 क्वालिटीज आहे उदाहरणार्थ. सो तुम्ही सांगायला सुरुवात केली की तुम्ही म्हणाले माझं प्रोडक्ट एकदमच मजबूत आहे. ओके, मग देन आय एम लाईक ओके. मग तुम्ही म्हणाल की एकदम ड्युरेबल आहे. ओके, सो दिस इज हाऊ आय एम इनडायरेक्टली रिस्पॉन्डिंग थ्रू माय हँड्स, थ्रू माय सिंगल वर्ड. अशा पद्धतीने ते इंटरॅक्शन झालं पाहिजे. ते एकदम कम्प्लिटली वन साइडेड, एकदम प्लेन असं व्हायला नको. ठीक आहे, पुढे येऊयात. सर्वात महत्त्वाचं असतं, मगाशी तो प्रश्न मी का विचारला की आपण जेव्हा, मी बॉस आहे, मी माझ्या केबिनमध्ये बसलो, माझ्याकडे एक क्लायंट आलेला आहे रिसेप्शनवरती, त्यांना रिसीव्ह केलं, त्यांना ट्रीट केलं, ग्रॅटिट्यूड वगैरे सगळं त्या गोष्टी हे केल्या. परंतु याच्यामध्ये ना टाईम मॅनेजमेंट एक विषय येतो. मला असं वाटतं की आपण जिथे जातो तिथं दिलेला टाईम, तिथे आपण केव्हा पोहोचतो किंवा त्या मीटिंगसाठी किती वेळ ठेवलेला आहे. सो हे सगळं टाईमचं गणित आहे. हे सगळी टाईम मीटिंग किंवा टाईम मॅनेजमेंट हे किती इम्पॉर्टंट असतं या डील क्लोजिंगमध्ये किंवा कुठल्याही व्यावहारिक याच्यामध्ये. सर, आपल्याकडे म्हटलंय बघा, क्लिअर टाइम इज अ मनी. सो टाइम मॅनेजमेंट इज अ व्हेरी व्हेरी क्रुशियल एलिमेंट इन एनी काइंड ऑफ बिझनेस डील्स. आता बघा, तुम्ही त्या व्हिजिटरला आणलं, बसवलं, तुम्ही त्याला ट्रीट केलं. बेसिकली टाईम मॅनेजमेंट फॉर्मॅट वापरायचा कसा असतो ऑन्ट्रप्रेन्युअर्सने. ओके, सो इनिशियली काय होतं की जी काही लीड आली आहे किंवा क्लायंट आहे, आपला फोनवर टॉक झालेला आहे, ऑफकोर्स डायरेक्ट तर मी धडकणार नाही आहे, फार कमी ठिकाणी. आपण थोडं एका सेट लेवलच्या लोकांबद्दल, व्यावसायिकांबद्दल बोलायचं म्हटलं तर ऑफकोर्स ते अपॉइंटमेंट घेऊन येत आहे किंवा सांगून तरी येत आहे. सो सपोज मी तुमच्याशी बोलते आणि मला माहिती आहे की ओके डॉक्टर राज मला भेटायला येणार आहे. सो माय टॉक इज लाईक ओके डॉक्टर राज या ना, तुम्ही या ना. आय विल टेक हार्डली 18 minutes फॉर द प्रेझेंटेशन. एक 18 ते 20 मिनिटाचं आपलं असणार आहे टॉक आणि तुम्ही पोहोचा, आपण विषयाला लागूया. आत्ता डॉक्टर राज यांच्या डोक्यात काय की मला 20 मिनिटं तिथे मला जायचंय. सो ते जे पाणी बिणी चहा आहे ते सगळं त्या 20 मिनिटात येतं. तुम्ही का स्क्रिप्ट तयार करताय, तुम्हाला मुद्द्याला लागायचंय. बरोबर आहे. आणि टाइम मॅनेजमेंटचा खरा रोल काय येतो, जेव्हा तुम्ही कॉलवर सांगितलंय की मी तुझे 20 मिनिटं घेणार आहे, आपण 20चा आकडा घेऊया की मी सांगितलं डॉक्टर राज मला 20 मिनिटं लागणार आहे ह्या प्रोजेक्टला तुम्हाला एक्सप्लेन करायला. 18व्या मिनिटाला तुमचं प्रेझेंटेशन संपलं पाहिजे. ओके झालं. आणि मग त्याला घड्याळ दाखवायचं क्लायंटला, अजून 2 मिनिट बाकी आहेत. सो ह्या 2 मिनिटामध्ये तुम्हाला काही क्वेरी असेल, काही डाऊट असेल, काही तुम्हाला शंका असेल, एखादा विषय तुम्हाला कळला नसेल तर ह्या 2 मिनिटात आपण त्याची चर्चा करू शकतो.
याला म्हणतात प्रॉपर बिझनेस प्रेझेंटेशनमध्ये टाइम मॅनेजमेंटला इम्प्लिमेंट करणं. आता काय झालं, आता बघा, आता तो क्लायंट मनातल्या मनात काय विचार करतो, हो थेरी किती अलर्ट आहे हा, 20 मिनिटं बोलला, 18व्या मिनिटात मीटिंग संपवली, पुढचे 2 मिनिटं तो मला स्पेस देतोय फॉर द क्वेश्चन आन्सर्स. सो इमॅजिन ज्याचं प्रॉडक्ट प्रेझेंटेशन इतकं चोख आहे त्याची सर्व्हिस किती चोख असणार आहे. एक्झॅक्टली. इथून तो कुठे गेला, तो तो फ्युचर प्लॅन करतोय, त्याच्या लक्षात येतंय की हा पटकन देणार आहे, पोझिशन लवकर मिळणार आहे, बरोबर. हा डील पटकन होणार आहे, आणि क्लायंटला तेच हवं असतं. तर माझं असं मत आहे की व्यावसायिक स्वरूपामध्ये टाईमला घेऊन अलर्ट असणं हे फार फार इम्पॉर्टंट आहे. आता खूप लोकांचं असं होतं, एकदा बसले बैठकीमध्ये बोलायला सुरुवात केली, तास झाला, सव्वा तास झाला, ते बोलताच आहे. आणि कारण त्यांना असं वाटतं की ते फार भारी बोलतात. मिसअंडरस्टँडिंग. आणि मी खूप छान बोलते हे मला कोणी सांगितलं पाहिजे, माझ्या क्लायंटने, माझ्या ऑडियन्सने, माझ्या प्रेक्षकांनी, समोरून आला पाहिजे फीडबॅक. सो पहिली गोष्ट प्रीजजमेंट करायची नाही की आपलं एकदम भारी चाललंय. 1.25 तास तर कोणालाच इतकं टॉर्चर करायचं नसतं. वन साइडेड तर कधीच ती कहाणी जाऊ नये व्यावसायिक टॉक्समध्ये, राईट. आणि त्याला टाइम लिमिट असलं पाहिजे. अगदीच. तर ज्यांना हा गैरसमज आहे की मी फार भारी बोलतोय म्हणून लेट मी स्पीक आणि मग तुमचं भानच नाही राहिलंय की तासभर होऊन चुकलाय, तर तुम्ही विचार करा त्या समोर बसलेल्या पार्टीचा, मानसिक विचार करा, त्याला काय वाटत असेल, त्याच्या मनात डोक्यात काय चालू असेल. मग स्पेसच नाही आहे यार बोलायला, थांब जरा, हां रुको जरा, सबर करो, राईट ना. सो अशा प्रकारे टाइम एलिमेंटला वापरलं जातं. ओके. जसं आत्तापर्यंत आपण ज्या गोष्टी पाहिल्या त्याच्यामध्ये जो माझ्या डोक्यात प्रश्न आला की आधी आपण ब्रीफिंग तयार केली पाहिजे, हो, प्रश्न आपल्या डोक्यात असले पाहिजेत, हो, टाइम लिमिट सुद्धा आपल्या डोक्यात असलं पाहिजे. येस. पण याच्यामध्ये प्रिज्युडाईज होण्याचा काही चान्सेस असतात याच्यामध्ये. आता फॉर एक्झाम्पल मी माझ्या डोक्यात 4-5 प्रश्न ठेवले आणि त्यालाच आपण स्टिक राहिलो, किंवा एक म्हणजे आता जशी मीटिंग सुरू आहे माझी आणि तुमची, आत्ता आपण बोलतोय आणि मी फक्त ठरलेलंच बोलायचं असतं याच्यामध्ये, की तो एक कॉमन सेन्स, तो एक आपण ज्याला म्हणतो ह्युमर, त्यावेळी काय बोललं पाहिजे. ना ते ह्युमर त्याचं नॅचरल क्वेश्चन. तुम्ही किती सॉफ्ट बॉन्डिंग क्रिएट करताय त्याच्यासाठी आपण ब्रीफिंगमध्ये ते एज एलिमेंट बघितलं, त्यावर ते ठरतं. आता माझ्यासमोर एकदम 60 वर्षाचे गृहस्थ बसले असले, मी तिथे कॉमेडी नाही करू शकत. अगदीच. माझ्या वयाच्या त्याच्या 4 मुली असू शकतात. सो मला आय हॅव टू मेंटेन माय लिमिट्स, राईट. तुम्ही ठरवलेले प्रश्न नाही विचारायचे, तुम्ही त्या व्यक्तीला ओपनिंग आणि क्लोजिंग मध्ये काय बोलायचं त्याचं प्लॅनिंग करायचं. ओके. ते प्लॅनिंग असलं पाहिजे की तुम्हाला क्लिअर असलं पाहिजे की ओके, रश्मी जेव्हा येणार आहे, जेव्हा आपली बोलणं सुरू होणार आहे, तर मला सुरुवात तिच्यासोबत त्या बोलण्याची कशी करायची आहे. बऱ्याच लोकांना ह्याची क्लॅरिटीच नसते, मग काहीतरी मनात येतं, मग ते काहीतरी बोलतात आणि आपल्या लक्षात येतं ना की समोरचा तर काय पद्धतीने घेतोय. तुमचा ओपनिंग डायलॉगच नाही आवडला की म्हणजे कधी कधी काय होतं की देर इज अ कन्सेप्ट कॉल्ड ॲज बटरिंग. क्लायंट्स पण किती प्रकारचे असतात, क्लायंट्स पण 4 प्रकारचे असतात. हे एक अजून तुम्हाला सांगते. बरं, मी व्यवसाय करत असताना जेव्हा मी डील करते ना, तर तो समोरचा व्यक्ती बसल्यानंतर मला हे कळलं पाहिजे मी त्या 4 प्रकारांमधल्या कुठल्या प्रकाराला हँडल करते. ओके. सो त्याच्यामध्ये काही क्लायंट्स असतात जे एकदम प्रॅक्टिकल असतात. आता त्याच्यामध्ये तुम्ही ओ वाव सर, मस्त सर, मस्त मस्त, छान आहे मर्सिडीज तुमची सर, छान, आणि मस्त केलंय सर तुम्ही, ग्रोथ मस्त केली, आणि तुम्ही ओपनिंगलाच असं केलं तर त्याला काय वाटेल की तुम्ही बटरिंग करताय. आणि तो आहे स्ट्रेट फॉरवर्ड पर्सन, आणि प्रॅक्टिकल अप्रोचच्या लोकांना बटरिंग हा कन्सेप्ट बिलकुलच आवडत नाही. तो काय करेल, रिजेक्ट. आता एकच प्रॉडक्ट विकणारा तू एकटाच थोडी आहे, 4 अजून आहेत मार्केटमध्ये. मी त्या माणसासोबत ही डील करेल जो मला सेम माइंड लाईक वाटतोय. याची जाणीव बरेच ऑन्ट्रप्रेन्युअर्स, बिझनेस ओनर्स ठेवत नाहीत. ते आपल्या फ्लोमध्येच जातात.
ते सगळ्यांना सेम लेवलने ट्रीट करण्याचा प्रयत्न करतात, पण ते तसं नसतं. सो स्क्रिप्टिंग जी तयार करायला स्पेस मिळतो ब्रीफिंगमध्ये, तो असतो बेसिकली ओपनिंग आणि क्लोजिंग पार्ट. तो खूप महत्वाचा आहे. आत तर तुम्ही त्याच्या प्रोडक्टच सांगणार आहे, ते तर तुमचं पाठच आहे, ते तर तुम्ही 10 वर्षापासून तेच करताय. बदललं काय? प्रत्येक क्लायंट सोबत सुरुवात आणि अंत. आणि मी तुम्हाला सांगते की अगदी जे लोक कोटींचे व्यवहार करतात किंवा ज्यांचं आज खूप मोठं काम आहे, ती मंडळी सुद्धा स्क्रिप्टिंग पॅटर्न्सला वापरतात. बरं, आपण सुरुवातीला कन्सेप्ट ब्रीफिंगबद्दल बोललो आणि आता तुम्ही सांगितलं की लाईक माइंडेड पीपल ओळखायचे असतात आणि त्या पद्धतीने आपण त्यांना ते तिथे वागलं पाहिजे. तसं कन्सेप्ट ब्रीफिंगमध्ये आपण नाव, मोबाईल नंबर, एज घेतलं, बर्थडेट घेतली, एज डायरेक्ट विचारलं. ओके, सो ते या 3 गोष्टींवरून आपल्याला लाईक माइंडेड पीपल कळू शकतील? नाही. अजून काय असतं याच्यामध्ये मग? नाही, ब्रीफिंग वरनं आपल्याला फक्त एवढंच कळतं की कोण आलाय, कुठून आलाय आणि आपल्या हँडलिंग अप्रोच कसा असला पाहिजे, ज्युनियर आहे की सिनियर आहे. पण तो क्लायंट कोणत्या पद्धतीचा आहे हे समजण्यासाठी वी हॅव टू बी स्टक विथ हिज बॉडी लँग्वेज. तो बॉडी लँग्वेजचे ट्रेट्स असतात वेगळे वेगळे, किंवा तो ज्या पद्धतीने बोलतोय. आता मी जसं एक उदाहरण आपण घेऊया की बरेच क्लायंट्स, आपण म्हणतो क्लायंट स्वीकारायचा कसा आहे किंवा कोणत्या क्लायंटसोबत मी पुढे गेलो पाहिजे. चला आज आपण बोलूया कोणत्या क्लायंटसोबत पुढे नाही जायचंय. ते पण गरजेचं आहे. म्हणजे मीच रिजेक्ट करणार समोरच्या लीडला. आताच्या लँग्वेजमध्ये सांगायचं तर रेड फ्लॅग वाले. रेड, चला थोडं प्रेम प्रकरण आलं इकडे. रेड फ्लॅग वाले क्लायंट्स कसे ओळखायचे. सो बॉडी लँग्वेजमध्ये एक फॉर्मॅट आहे. ओके, मी तुम्हाला इथे डेमो करून दाखवते. तर आता सपोज आपण दोघांची मीटिंग चालू आहे आणि मी बोलते, तुमच्याशी मी बोलते. सो आता मी कसं बोलते बघा. काय झालं डॉक्टर राज, ॲक्च्युली त्या दिवशी आमचं ठरलं तुमच्या स्टुडिओला यायचं, पण मध्येच पाऊस आला. पाऊस पण काय पुण्यात पाऊस पडला राव, काय म्हणजे गडबडच झाली नाही का. आणि मला तर आंब्यांचं टेन्शन, आंब्यांचं टेन्शन आलं मला. नाही पण आमचे पार्टनर काय म्हणाले, जायचं आपल्याला स्टुडिओत जायचं आहे. आणि मग आम्ही ठरवलं की जरा आपण आता तुमचं लोकेशन पण बदललं, ॲड्रेस बदलला, आम्हाला तेही थोडं जडच गेलं बरं का, पण ठीक आहे म्हटलं चला येऊया. आता मी कसं बोलते, तुम्ही काय काय नोटीस केलं सांगा. मी याच्यामध्ये हेच नोटीस केलं की हा माणूस फार वेग आहे, म्हणजे इकडचं तिकडचं जास्त बोलतो, मुद्द्याला हात घालत नाही. सो म्हणजे आणि बोलण्यात पण त्याच्या ते प्रोफेशनलिझम नाही. पण आता हे असं, कारण हे सगळं ठरवून चाललेलं आहे म्हणून तुमची बौद्धिक क्षमता तिथपर्यंत गेली. पण जेव्हा एखादा रॅन्डम पर्सन माझ्यासोबत गप्पा मारणार आहे त्यावेळेस त्याला असं वाटेल, मी कशी बोलते बघा, पूर्ण स्माइली बोलते की अहो आम्ही येणारच होतो, आम्ही बस पोहोचलोच होतो तुमच्या स्टुडिओला, आम्ही म्हणजे आता समोरचं कसं घेतोय त्या गोष्टीला, अरे येणारच होतो, अरे नाही मॅडम येणारच होत्या, नाही जाणार आहे. पण तुमच्या लक्षात काही क्रिटिकल मुद्दे आले नाही असं. आज बघा, जर हे तुमच्या लक्षात आलेलं नाही आहे, जिथे की आज तुम्ही व्हेरियस पर्सनॅलिटीजला इंटरव्ह्यू घेतात, बरेच अनुभव तुमच्या सोबत आहे, तर एखादा नॉर्मल ऑन्ट्रोप्रेन्युअर जो सकाळ संध्याकाळ फक्त आपल्या केबिनमध्येच बसलेला असतो, जो ना अपग्रेड होतोय ना त्याला अवेअरनेस आहे, त्याच्यात हे लक्षातच येणार नाही. मी बोलत असताना मी सगळ्या आपल्या प्रेक्षकांना सांगेल की हे परत एकदा रिपीट बघा. मी जे बोलली आहे ते बोलताना मी 3 ते 4 वेळा इकडच्या पोर्शनला, म्हणजे माझ्या नोज साईड पोर्शनला आणि माझ्या हेड साईड पोर्शनला टच केला. पण हे तर तुमच्या लक्षात नाही, तुम्ही फक्त तेच वेगळे काय जाऊ दे इकडचं तिकडचं, मुद्द्यावर ते येत नाही. काय बिझनेस म्हटलं की लोकांना काय वाटतं, माणूस टेकला नाही की पैसा निघाला पाहिजे. अरे नाही निघत तसा, पैसा काढायचा आहे, पैसा काढावा लागतो आणि त्याला तुम्ही सिस्टीममध्ये काढा ना तर प्रत्येक मीटिंग मज्जा आहे बघा. आता बघा ही किती मज्जा आहे की समोरचा बसलाय आणि तुम्ही ऑब्झर्व करताय. तर जेव्हा एखादा व्यक्ती मीटिंगमध्ये बोलत असताना सारखा आपला नोज एरिया किंवा आपल्या हेड एरियाला टच करत असतो. बघा तुम्ही, आपण बघ ना नाही हो गेलो होतं बघा असं करतात, बघा असं करतात काही लोक, तुम्हाला आता कलेक्ट होत असतील थोडे.
जे लोक कंटिन्युअसली असं करतात त्याचा अर्थ असा असतो की त्यांचा चेहरा कितीही स्माइली असला, त्यांचा टॉक कितीही पॉझिटिव्ह असला, ते कितीही असे छान गमतीशीर फनी बोलत असले तरी तुमच्या प्रॉडक्टमध्ये, तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये, तुमच्या ऑफरमध्ये आणि कदाचित तुमच्यामध्ये तो व्यक्ती 200% इंटरेस्टेड नाही आहे. रेड फ्लॅग. येस. पण तुमचं तिथे लक्ष न गेल्यामुळे तुम्हाला कळलं नाही तो रेड फ्लॅग आहे म्हणून तुम्ही त्याला घासताय, काउन्सिल करताय, त्याला एक्सप्लेन करताय, तुम्ही तुमचा वेळ वाया घालवताय आणि तुम्ही होपफुली त्याचे फॉलोअप्स पण घेतायत. आएगा आएगा वो कभी नहीं आएगा. सो व्हॉट वी हॅव टू डू इज, तुमच्या जसंच लक्षात आलं की समोर बसलेला क्लायंट सारखा या 2 एलिमेंट्सला टच करतोय बोलताना, तिथेच थांबून जा. यूज युअर स्मार्टनेस. तुम्हाला ती मीटिंग आटपायची आहे की आपण त्याची क्लोजिंग लाईन देऊ शकतो. दुसरी काही कारण असू शकतात, एखाद्याची सवय देखील असते. नाही नाही बॉडी लँग्वेज काही नाकाला काही ठीक आहे ना, मग सर्दी आहे ना म्हणून असं केलं असू शकतं, पण सर्दीत आवाज कळतो, सर्दीत डोळे कळतात आणि तो हेड टच का करतो. हे काय झालं, थोडं ओव्हर थिंकिंग झालं. आपण रिअनालिसिस, ओव्हर अनालिसिस करतो त्या एलिमेंटचं. पण नॉर्मल जनरल बोलत असताना ते एलिमेंट येतच नाही. तो माणूसच तसा आहे. त्याला टाइमपास करायचा आहे, त्याला नाही करायचं, पण आता बसलोच आहे, आता बोलणं होतच आहे, साहेबांना वाईट वाटेल, कुठे उठून जायचं म्हणून इंटरेस्ट. हां, म्हणून तो बोलतोय. आपल्याला काय करायचं आहे, तर सर विषय तर मी तुमच्यापर्यंत आणलेलाच आहे, तर तुम्ही मला एक 8 दिवसात कळवा कसं करायचं आहे आपल्याला. आपण बघूया ते तसं. मलाही निघायचंच होतं पुढे, किंवा जे काही तुम्ही तुमचं स्मार्टनेस यूज शकतो. आपल्याला तो टाईम वाचवायचा, तो टाईम वाचवायचा. हे 2च फॅक्टर असतात असे, हे ओळख कसे की अजून काही आहेत? हे असे खूप सारे आहेत. बेसिकली बिझनेस मीटिंग्स करण्याचे टोटल 8 पॅरामीटर्स असतात बॉडी लँग्वेजचे, आणि प्रत्येकाचा एक वेगळा एक मिनिंग ऑब्जेक्टिव्ह असतो. सो आता हा जो मी पर्टिक्युलर सांगितला तो रिजेक्शनचा सांगितला, एक्सेप्टन्सचा पण असतो. एक्सेप्टन्सचा पण असतो. काय असतो ओके, चलो मीटिंग चालू आहे सर, मीटिंग चालू आहे. सो बऱ्याचदा काय होतं, काही क्लायंट्स जेव्हा बसतात मीटिंगमध्ये बसतात, तर आपण एक्सप्लेन करतोय प्रोडक्ट, आपले सर्व्हिसेस वगैरे त्यांना सांगतोय, तो असा बसतो. हां, अच्छा हो का, तिकडे पण असा तो बसतो. आता आपण इकडनं वन साईड बोलतो, आपल्या मनात काय चाललंय, यार काही तर बोल, काही तर सांग, राईट. पण तो असाच चेहऱ्याला हात लावून बसलेला आहे. आता इथे येतो प्री जजमेंटवाला विषय. समोरची पार्टी मोकळं बोलत नाहीये म्हणजे ती आपल्यात इंटरेस्टेड नाही, किंवा हा व्यक्ती तसा तितका रसिक दिसत नाही, किंवा याची फायनान्शियल कॅपॅसिटीज मला पे करण्याची दिसत नाहीये. म्हणजे आपण निगेटिव्ह आहे. आणि मग आपण काय करतो, चल भाई निकल. आणि मग त्याच्यानंतर आपण आपल्या टीमला काय सांगतो, ए बाबा सोड रे याला, सोड याला, काय एक वाक्य बोलला नाहीये तो माणूस, आणि काय मला त्याच्या वागण्या बोलण्यात काही वाटलंच नाही ना, प्रश्न विचारला ना, काही केलं त्याने. पैसे तरी आहे का त्याच्याकडे द्यायला आपल्याला. दिस इज हाऊ द डिस्कशन हॅपन्स. आता प्रीमियम बिझनेस कोचिंगमध्ये कायम असं म्हटलं जातं की बिझनेस डील्स करताना नो मॅटर तुम्ही 500 रुपयाचा प्रोडक्ट विकताय की 5 कोटीचा विकताय, तुम्ही प्री जजमेंट करायची नाही. तुम्ही ठरवायचंच नाहीये की क्लायंट तुम्हाला पैसा देणार आहे की नाही देणार आहे. तुमचं एकच काम आहे, फॉलोअप घेणं. जोपर्यंत, आता बघा याला मस्त एक्झाम्पल आहे, प्रेमात आणि बिझनेसमध्ये 2च उत्तरं येतात. एक तर ती हो म्हणते, एक तर ती नो म्हणते. क्लायंट एक तर तो हो म्हणतो, एक तर तो नो म्हणतो. म्हणजे बिझनेस मीटिंग करण्याआधीच आपल्याला माहितीये की उत्तर 2 आहेत, बरोबर. मग प्री जजमेंट कशाला करायची, एक तर तो हो म्हणेल, एक तर तो नो म्हणेल. पण जोपर्यंत तो आपल्या तोंडाने नो म्हणत नाही तोपर्यंत फॉलोअप घ्यायचा असतो.
तोपर्यंत फॉलोअप घ्यायचा, तुम्ही नाही ठरवायचं. सो बॉडी लँग्वेज तिथे मदत करते. बेसिकली तुमच्या ऑडियन्समध्ये, तुमच्या प्रेक्षकांमध्ये, तुमच्या टीम मेंबर्समध्ये आणि तुमचे क्लायंट्स जेव्हा या पोझिशनला बसतात, याचा अर्थ ते तुमच्या कॉन्सेप्टमध्ये, तुमच्या प्रॉडक्टमध्ये, तुमच्या ऑफरमध्ये आणि तुमच्यामध्ये 200% पॉझिटिव्ह आहेत. ते इंटरनली टाइम घेत आहे टू प्रोसेस इन. आणि जेव्हा तुम्ही 8 दिवसाने त्यांना कॉल कराल, चुपचाप कॉल कराल आणि त्यांना विचार, अरे डॉक्टर राज, ते तुम्ही येणार होते, ते आपण पुढे प्रोसीड करणार होतो, तिकडनं 99.99% आन्सर येतं, येस मॅम, अकाउंट डिटेल्स पाठवून द्या, मी पेमेंट करतो. ही आहे अगेन एक पॅरामीटर जिथे आपल्याला हे कळतं ही लीड आपल्या कामाची किंवा ही लीड क्लोज होणार आहे. सो ऑन टेबल प्री जजमेंट हा कन्सेप्टच येत नाही. इट्स ऑल अबाउट सिस्टम, इट्स ऑल अबाउट अ प्रोसेस. सो एनी बिझनेसमॅन, एनी ऑन्ट्रप्रेन्युअर, नो मॅटर तुमची प्रोडक्ट रेंज काय, पण तुम्ही सिस्टम पॅरामीटर्स जर लावताय तुमच्या मीटिंग्समध्ये तर 100% ती डील क्लोजच होणार आहे. इंटरेस्टिंग. हां, आणि म्हटलं जातं ना, बघा, तुम्ही व्यवसाय करताय तर तुमचं एकच ध्येय ती डील क्लोज करणं, त्याशिवाय आपला देवच नाहीये दुसरा काही. मग जेव्हा आपल्याला माहिती आहे आपलं कामच हे, तर त्या दृष्टीने प्रोसेस करा. मला काय वाटतं, त्याला काय वाटतं, दुनियेला काय वाटतं, आमचा प्रोडक्ट किती जुना आहे आणि मलाच याच्यातलं जास्त समजतं, याला ऑन टेबल काही व्हॅल्यू नाही आहे. अगदीच राईट. आत्ता मगाशी आपण जसं बोललो की हातवारे कसे करायचे, तुम्ही सांगितलं त्याचे 5 प्रकार आहेत, क्लायंटचे 4 प्रकार आहेत, असे सगळं हे खूप वास्ट आहे असं मला दिसून येतं. ह्या सगळ्या गोष्टी हे सगळं तुम्ही शिकवता? येस. म्हणजे किती दिवसात शिकतो हे व्यक्ती सगळं? मी बेसिकली हायब्रिड मॉड्यूलमध्ये शिकवते. म्हणजे मी ऑनलाईन आणि ऑफलाईन म्हणजे समोरासमोर असं याचं कॉम्बिनेशन करून मी ऑन्ट्रप्रेन्युअर्स, बिझनेस इंडस्ट्रियलिस्ट, बँक ओनर्स, एनी काइंड ऑफ बिल्डर्स, रिअल एस्टेट एजंट्स, जितके लोक जे डील करायला बसतात त्यांना मी ट्रेन करते. बेसिकली 3 years प्रोग्राम आहेत, 1 year प्रोग्राम आहे, पण जो ऑफलाईन इव्हेंट होतो तो आपला 3.5 दिवसाचा होतो. 3.5 दिवसात हे सगळं शिकवलं जातं? 100%. आता बघा, मी तुम्हाला सांगते, माझ्याकडे एखादा व्यक्ती जेव्हा येतो, उदाहरण घेऊया आपण. प्रश्न मी का विचारतोय पहिले मी तुम्हाला सांगतो, प्लीज, की बऱ्याच लोक हे बॉडी लँग्वेज आहे ना, ही माझी इव्हॉल्व झालेली आहे बाय द इयर्स, माझ्या पूर्ण लाईफ टाईम मध्ये. सो ते 3.5 दिवसामध्ये आता काय होतं की मी तिथे गेल्याच्या नंतर हे बसायला असं बसलं पाहिजे हे मी ठरवून जातो, परंतु आतला जो मी आहे तो थोडं काही झालं की तो सोडतो, ते जे कॅरेक्टर आहे ते सोडतो. हे 3.5 दिवसामध्ये हे कसं बिल्ड होतं, मला क्वेश्चन आहे. बऱ्याच मंडळींना हा प्रश्न असतो. आता बघा, सपोज माझ्याकडे एखादा मार्केटिंग हेड आला किंवा एखादा ऑन्ट्रप्रेन्युअर आला ज्याची एखादी ऑर्गनायझेशन आहे जी 5 वर्ष जुनी आहे. आता मला त्या 3.5 दिवसामध्ये ना त्याला प्रोडक्ट शिकवायचं आहे, ना मला त्याचं प्रोडक्टचं ज्ञान त्याला द्यायचं आहे, ना मला त्याला हे सांगायचं की हे प्रोडक्ट डेव्हलप डिझाईन कसं होतं. मला फक्त त्याला ते विकणं शिकवायचं आहे विथ द हेल्प ऑफ प्रेझेंटेशन स्किल्स. सो माझ्याकडे जेव्हा क्लायंट्स किंवा पार्टिसिपंट शिकायला येतात तर मी त्यांना सांगत असते, ओनली फोकस ऑन 2 पॅरामीटर्स, टेक्निक अँड प्रॅक्टिस. ओके. सो जेव्हा टेक्निक आणि प्रॅक्टिस याचं कॉम्बिनेशन होतं तेव्हा एक परफेक्ट प्रेझेंटर तयार होतो. तर जसं तुम्ही म्हणालात की तुमची बॉडी लँग्वेज इव्हॉल्व झाली आहे, तुम्ही थोडा वेळ असे बसलात, मग परत तुमच्यातला माणूस मागे गेला, मग तुम्हाला आठवलं, मग परत तुम्ही, दॅट्स ओके ना, मॅजिक कोणाला पाहिजे. बट देन हे असं बसलं पाहिजे हे कळलं. बट देन दिवसातनं 4 वेळा तुम्ही तसे बसायला लागले, मग ते 8 वेळा होतं, मग ते 12 वेळा होतं, आणि देन विथ प्रॅक्टिस ते डेव्हलप व्हायला लागतं. सो माझ्याकडे येत असताना क्लायंट्सच्या डोक्यामध्ये क्लिअर असतं की मला व्हेरियस टेक्निक शिकायचे आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन शिकायचं आहे, आणि मला त्या 3.5 दिवसात त्याची प्रॅक्टिस पण करून बघायची. मी तुम्हाला एक
मस्त रिसेंट एक केस स्टडी सांगते आमच्या एका क्लायंटची. तर रिसेंटली आमच्याकडे मुंबईवरून एक क्लायंट आले, व्यावसायिक आहेत, त्यांचं काम लँड डीलिंगमध्ये आहे. ओके, सो तुम्ही ऐकून असाल मराठा उद्योजक लॉबी असं एक ऑर्गनायझेशन आहे जिथे ऑन्ट्रप्रेन्युअर्स भेटतात, बिझनेस शेअर करतात. आपल्याकडे रिसेंटलीच पॉडकास्ट झाला त्यांचा. अच्छा, ओके. सो ही एक ऑर्गनायझेशन आहे. तर त्यांच्यासोबत झालं काय, मागच्या वर्षी जेव्हा त्यांच्या त्या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनचा वर्धापन दिन आपण ज्याला म्हणतो तो होता. सो त्यांना काय सांगण्यात आलं की शेठ, तुम्ही तुमचा काय व्यवसाय आहे तो जरा मंचावर येऊन मांडा. एक 1500-2000 लोकांचा तो कार्यक्रम असतो साधारण. बरं, हे शेठ गेले, स्टेजवर गेले, यांना 1.5 मिनिटं पण बोलता आलं नाही. बरं, लँड डीलिंग्स म्हणजे मोठे व्यवहार झाले किंवा काम मोठंच झालं माणसाचं. आता जेव्हा ते खाली उतरले तर त्यांना 2-4 लोक बोलले म्हणजे कसं की अहो साहेब, चांगली संधी होती, तुम्ही अजून थोडं बोलायला पाहिजे होतं. किंवा काही लोकांनी असं म्हटलं की अरे किती चांगला प्लॅटफॉर्म होता हा तुझ्यासाठी, बोलला का नाही तू? तर तो म्हणे मी आतल्यात एनालिसिस करत होतो, मी का नाही बोललो. मी इतक्या वर्षापासून हा बिझनेस करतोय, या बिझनेसचा मला ए पासून झी मला माहिती आहे, या बिझनेसमध्ये मी टॉपमध्ये सध्या लीड करतोय, मला माझाच बिझनेस 1500 लोकांसमोर सांगता आला नाही. या गोष्टीचं त्यांना आत्मिक त्रास व्हायला सुरुवात झाली. आता बरं, अशी पण मंडळी फार कमी असतात जे हे स्वीकारतात की त्यांच्यामध्ये याची कमतरता आहे. आता इथे काय कमी झालं, शोमॅनशिप कमी पडलं. टेक्निकल एक्सपर्टीज होता त्यांच्याकडे, पण सक्सेस इज इक्वल टू दोघांचं कॉम्बिनेशन आहे. त्यांचा तो इव्हेंट फेल झाला. मग त्या गोष्टीचा त्यांना त्रास म्हणजे दर 4 दिवसाने त्यांना तो इव्हेंट आठवायचा, तो अपमान आठवायचा, परत झालं. आणि मग समवेअर अराउंड त्यांना एकाच्या माध्यमाने आपलं कळलं, ते पुण्यात आले, त्यांनी सेशन केलं आणि त्या सेशनच्या बरोबर 2 महिन्यानंतर तो वर्धापन दिनाचा प्रोग्राम परत आला. 1 वर्ष झालेलं होतं, ट्रेनिंग घेऊन 2 महिने झाले होते. त्यांनी त्या कार्यक्रमामध्ये 9.5 मिनिटाचं आपलं व्यावसायिक प्रेझेंटेशन केलं, 9.5 मिनिट. आणि सेम डेला त्यांचं 2.25 कोटीची डील झाली. म्हणजे 9.5 मिनिटाची किंमत 2.25 कोटी. मंच तोच होता, लोक तीच होती, काम हे तेच होतं जे गेल्या कित्येक वर्षांपासून ते करत होते. जस्ट बिकॉज त्यांचा शोमॅनशिप ॲट्रिब्यूट बदलला, लक्ष्मी समोरून आली. पण बिझनेसमॅनला तेच पाहिजे असतं. आता इथे विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की त्यांना ह्या गोष्टीचं रिअलायझेशन झालं. अगदीच. म्हणजे तुम्ही बोलता पण तुमच्या बोलण्याने समोरच्याला मज्जा येत नाही, एक इम्प्रेशन क्रिएट होत नाही, तुमच्या फेसवर कोणत्याही प्रकारचं एक्सप्रेशन नसतं, तुमची बॉडी काही बोलतच नाही, तुमच्या बोलण्यातनं ती एनर्जी रिफ्लेक्ट होत नाही. तुम्ही जेव्हा बोलता तर समोरचा सुस्त होऊन जातो, तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा वातावरण एकदम डाऊन होऊन जातं. कित्येक केबिन्सचं एन्व्हायरमेंट बघा तुम्ही, सन्नाटा. आणि मग काय तिकडे एक डील चालू आहे. अरे व्हॉट डील, व्हॉट काइंड ऑफ डील, राईट? सो ह्या केस स्टडीने हे समजतं की पॉवर ऑफ प्रेझेंटेशन स्किल्स किती आहे. आणि हे सगळं त्या व्यक्तीला पण मी ह्याच 3.5 दिवसात शिकवलं. खूपच छान. प्रत्येक वेळेसप्रमाणे, मागच्या 2 वेळेसप्रमाणे हा 3रा पॉडकास्ट, आणि मला असं वाटतं की तो त्याच्या एक स्टेप अहेड गेलेला आहे. थँक्यू. ठीक आहे, आपण घर जिंकलं, मित्र, फ्रेंड सर्कल, समाज, हे सगळं जिंकलं, परंतु सर्वात महत्त्वाचं जे आहे अर्थकारण. आणि अर्थकारण करत असताना आपण व्यावहारिक दृष्टिकोनातून किंवा व्यवहारात आपली जी काही फील्ड आहे त्या व्यवहारामध्ये आपण जिंकणं फार महत्त्वाचं आहे. आर्थिक कारण याच्यामध्ये खूप सुंदर पद्धतीने सांगितलं. अगदी आपण खूप छोट्या छोट्या गोष्टींवरती मी तुम्हाला विचारलं, तुमचं प्रेझेंटेशन तर ॲज युज्युअल इतकं भन्नाट असतं, ते मला आणि प्रेक्षकांना खूप जास्त आवडतं. थँक्यू सो मच मॅम. आणि पुन्हा एकदा तुम्ही इथे आलात आणि खूप जास्त व्हॅल्यू आमच्या आयुष्यात ॲड केलीत, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला सुद्धा हा पॉडकास्ट कसा वाटला? इथपर्यंत जर तुम्ही पॉडकास्ट ऐकला असेल तर मी तुम्हाला ग्वाही देतो, खात्री देतो की तुमच्या आयुष्यात खूप जास्त चेंजेस होतील. एक स्टेप अहेड जाणं फार गरजेचं आहे. स्वतःमध्ये ज्या चुका आहेत त्या पहिले तर ओळखणं आणि त्या चुका सुधारवण्यासाठी प्रयत्न करणं, हेच आपल्या उत्थानाचं कारण बनू शकतं. ते आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये आपल्याला शिकायला मिळालं. सो तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला तो नक्की सांगा. कमेंट हे तुमचं ग्राउंड आहे, तुम्ही आम्हाला काहीही कमेंट करून सांगू शकता. जर कुठे चुकत असेल
ते सुद्धा सांगा, आम्ही त्याच्यातून सुधारण्याचा प्रयत्न करतो आहे. दुसरी गोष्ट, लाईक करत जा, शेअर करत जा. जे आपल्याला छान छान गोष्टी कळतात त्या इतरांसोबत शेअर करणं हे आपलं आद्य कर्तव्य, मी तर म्हणतो पुण्याचं काम आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा. बरेच लोक पॉडकास्ट पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाही. तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला खूप असेच छान पॉडकास्ट करायला खूप मदत करतो. त्यामुळे तुमचं सर्वांचं प्रेम असंच कायम असू द्या. थँक्यू सो मच.